तुमच्या गावामध्ये कुणीतरी म्हणलं का, की "अरे, नमो शेतकरी योजनेचे पैसे उद्या येणार आहेत" आणि दुसऱ्याच दिवशी खाते तपासलं तर एकही रुपया जमा झालेला नाही. मग नेमकं खरं कोण बोलतंय? सोशल मीडियावर रोज नवीन तारखा का फिरते? आणि सरकार पैसे थांबवून बसलंय का? की अजून प्रक्रिया सुरूच आहे? म्हणजे सुरूच आहे, पूर्ण झालीच नाही आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पुढचा हप्ता नेमका कधी मिळणार आणि किती रुपयाचा मिळणार? आणि सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी शेवटी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघायचा आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे प्रत्येकी हप्त्यापूर्वी एकच चर्चा सुरू होते. पैसे कधी येणार? ₹2000 कधी येणार? पण याच वेळी अफवांचाही पूर येतो. म्हणजे ह्याच वेळी अफवांचा पूर येतो. जसं इंद्रायणी नदीला आता पाणी आलं ना जास्त, तसं आता हे चालू आहे सगळं. आता कोण म्हणतंय यादी तयार झाली आहे, कोणी म्हणतंय बँकेत पैसे पोहोचले आहेत, तर काही जण ठामपणे एखादी यादी म्हणजे काही जण ठामपणे एखादी तारीख सांगतात. पण विचार करा, जर ही माहिती खरी असेल, तर सरकारकडून अधिकृत घोषणा का केली जात नाही अजून? आणि याच प्रश्नाचं उत्तर समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सरकारी योजना ही ठराविक प्रक्रियेनुसार चालते. निधी मंजूर होतो, लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते, बँक खात्यांची तपासणी म्हणजे माहिती तपासली जाते आणि त्यानंतरच पैसे वर्ग केले जातात, म्हणजे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच केवळ सोशल मीडियावरती पोस्टवरती पाहून निष्कर्ष काढू नका. आता एक प्रश्न विचारतो, तुमच्या ओळखीतील एखाद्या शेतकऱ्याला कधी-कधी पैसे आले आणि तुम्हाला उशिरा मिळाले आहेत का? जर उत्तर होय असेल, तर त्यामागे कारणं काय असू शकतात? अनेकांना वाटतं, की सरकारने काही जणांना प्राधान्य दिलं आणि पण प्रत्यक्षामध्ये तसं नसतं मित्रा. कारण निधी बँकांमध्ये टप्प्याटप्प्याने पाठवला जातो. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकाच मिनिटाला पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे काहींना पैसे आधी दिसतात आणि काहींना थोडा उशीर होतो. याच कारणामुळे संयम ठेवणं महत्त्वाचं असतं. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, काही शेतकरी पात्र असूनही त्यांना हप्ता मिळत नाही. आता का मिळत नाही? असं का होतं? याची अनेक कारणं असू शकतात. KYC पूर्ण नसणे, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसणे, बँक खात्यातील नाव आणि आधारवरील नाव वेगवेगळं असणं, बँक खाते निष्क्रिय असणं आणि किंवा तांत्रिक पडताळणी अडचण येणे. यापैकी कोणतीही समस्या असेल तर पैसे 100% अडकू शकतात. म्हणूनच पुढचा हप्ता येण्यापूर्वी स्वतःची सर्व माहिती तपासून घेणं योग्य ठरेल. आणि आता आणखी एक प्रश्न, जर आधीचे सर्व हप्ते मिळाले असतील तर पुढचा हप्ता नक्की मिळेल का? जर तुम्ही अजून ही योजनेच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करत असाल आणि तुमची सर्व माहिती योग्य असेल तर हप्ता मिळण्याची शक्यता असते. मात्र अंतिम निर्णय शासनाच्या अधिकृत पडताळणीवरच निर्भर आहे. तो तिथंच घेतला जातो. म्हणून कोणत्याही अकाउंटवरती विश्वास ठेवू नका. आणि अनेक जण रोज बँकेमध्ये जातात, काही जण मोबाईलवरती दिवसातून अनेक वेळा म्हणजे बॅलन्स चेक करतात, तपासत पैसे आले का. तर काही जण प्रत्येक व्हायरल व्हिडिओ पाहून गोंधळून जातात. पण अशा वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत माहितीची वाट पाहणं. आणि कारण चुकीची माहिती फक्त संभ्रम वाढतो मित्रा. चुकीची माहिती आजकाल चुकीची माहिती चालू आहे. पैसे कधी येणार हे फिक्स आणि ठराविक तारीख कोणालाच माहिती नाही. तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर द्यायची वेळ आता आली आहे की पुढचा हप्ता कधी येणार. सध्या सरकारकडून पुढील हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यामध्ये आलेली नाही. त्यामुळे कोणतीही ठराविक तारीख निश्चित मानू नका. अधिकृत घोषणा आल्यानंतर या चॅनलवरती तुम्हाला 100% खरी माहिती देत जाऊ. त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.